नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण जर बघितलं तर पुणे मंडळाच्या तातवडे फेज 2 साठी पुन्हा एकदा जाहिरात आलेली आहे आणि त्या जाहिरातीसोबत जी माहिती पुस्तिका आहे ती अवेलेबल झालेली आहे. ऑलरेडी एप्रिल महिन्यामध्ये याची जाहिरात आलेली होती. जवळपास 792 घरांसाठी ती जाहिरात आलेली होती. पण त्या जाहिरातीला किंवा त्या लॉटरीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही किंवा ज्या रिझर्वेशन कॅटेगरी आहेत त्यामधली घरं जी आहेत ती रिक्त राहिली गेली. त्यांना तेवढं ॲप्लिकेशन आलेलं नाही. तर ती पुन्हा नव्याने आत्ता जुलैमध्ये जाहिरात आलेली आहे आणि ती लॉटरीमध्ये इन्क्लूड केलेली आहे. तर एप्रिलमध्ये आणि जुलैमध्ये काय महत्त्वाचा बदल केलेला आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर नक्की शेवटपर्यंत बघा. याच्यात महत्त्वाचा जो बदल आहे तो आपण बघणार आहोत. त्यापूर्वी आपण जर टाईमलाईन बघितली ती जवळपास 1 महिन्याचाच कालावधी सध्या तरी म्हाडाकडून दिलेला आहे आणि जर ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे, ऑलरेडी रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे, पेमेंटसुद्धा EMD अमाऊंट भरण्याचं सुद्धा स्टार्ट झालेलं आहे. ॲप्लिकेशन 17 ऑगस्टपर्यंत संपणार आहे आणि ऑनलाईन पेमेंट 17 ऑगस्टलाच आहे. RTGS करणार असेल तर 1 दिवसाचा अतिरिक्त कालावधी दिलेला आहे. ड्राफ्ट ॲप्लिकेशन 20 ऑगस्टला पब्लिश होईल. फायनल ॲप्लिकेशन जे आहे 24 ऑगस्ट आणि 25 तारखेला ह्याचा ड्रॉ होणार आहे आणि 30 ऑगस्टपासून ह्याचं रिफंड स्टार्ट होईल. म्हणजे जवळपास 1च महिन्याचा कालावधी आहे. आता महत्त्वाचा जो बदल आहे तो आपण बघणार आहोत की ह्या जरी स्कीम LIG किंवा MIG साठी असतील, पण ह्या सध्याच्या स्कीमसाठी उत्पन्नाची जी अट आहे ती शिथिल करण्यात आली असून सर्व उत्पन्न गटातील व्यक्ती या योजनेतील सदनिकेसाठी अर्ज करू शकतात. असा महत्त्वाचा एक बदल ह्या स्पेसिफिक तातवडेच्या स्कीमसाठी किंवा जी घरं उपलब्ध झालेली आहेत त्या घरांसाठी केलेला आहे. बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत त्या सगळ्या अतिशय तंतोतंत सेमच आहे. ज्या मागच्या वेळेस होत्या, प्राईज असेल, त्याचा एरिया असेल किंवा जे कार्पेट एरिया आहे किंवा बिल्टअप एरिया आहे तो सगळा सेमच आहे. फक्त ज्या ॲमेनिटीजसुद्धा ज्या म्हाडाकडून दाखवल्या गेलेल्या आहेत त्यासुद्धा सेमच आहे. फक्त बदल झालेला आहे तो तुमची उत्पन्न गटाची अट आहे ती शिथिल करून कुठल्याही उत्पन्न गटाचा व्यक्ती ह्या घरांसाठी ॲप्लिकेशन करू शकतो. जरी तुम्ही बघितलं की जाहिरातीमध्ये त्याचा इन्कम ग्रुप दिलेला आहे. जेव्हा आपण जाहिरात जर बघितली तर त्यामध्ये आपल्याला इन्कम ग्रुप मेन्शन केलेला आहे. ही त्याची माहिती पुस्तिका जी आलेली आहे म्हाडाकडून त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी LIG आणि MIG. LIGसाठी एकच घर आहे, ते सुद्धा पत्रकार या रिझर्वेशन कॅटेगरीसाठी आहे आणि MIGसाठी जर बघितलं तर 633 घरं आहेत, जी MIG ग्रुपच्या अंतर्गत आहे. पण इथं खाली जर आपण बघितलं तर हे मागच्या वेळेस अर्ज आल्यामुळे हे परत पुन्हा एकदा जाहिरात काढलेली आहे. फक्त यात महत्त्वाचा बदल आहे, जरी MIG म्हटलेलं असेल तरी हे सगळ्या इन्कम ग्रुपसाठी ओपन आहे. कोणीही ह्या स्कीमसाठी, लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करू शकतं. फक्त तुमच्या ज्या डिटेल्स आहेत त्या रजिस्ट्रेशन करताना व्यवस्थित भरायच्या आहेत. तिथे कुठलीही चुकीची इन्फॉर्मेशन भरायची नाही आहे. तुम्ही जरी मॅरिड असाल तर तुम्हाला वर्किंग असाल तर दोघांचंही उत्पन्न नमूद करणं गरजेचं आहे. नाहीतर तुमच्या जर हे निदर्शनास आलं की तुम्ही कोणाचं तरी उत्पन्न दाखवलेलं नाही आहे तर त्यावर गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो. तर महत्त्वाचा फक्त उत्पन्नाचा बदल आहे. त्यामुळे ही एक चेंज आहे आणि ह्याच्यामध्ये अजून ह्यावर जर आपण बघितलं तर लोकमतमध्ये एक जाहिरात आलेली होती किंवा एक न्यूज आलेली होती की ही घरे रिक्त राहिली गेलेली आहे. तर ह्यामध्ये असं होतं की जवळपास त्या एरियाचा जो रेट आहे त्याच्या जवळपासच, म्हणजे जो स्क्वेअर फूटचा रेट आहे त्या जवळपासच म्हाडाच्या किमती आहेत. त्यामुळे सुद्धा एक चान्स होता की लोकांचा प्रतिसाद कमी असण्याचं कारण होतं. पण त्यावर जर आपण बघितलं तर घरी महागडी असली तरी अनेक सुविधा वैशिष्ट्यपूर्ण आहेत असं जे म्हाडाचे अध्यक्ष आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा त्या घरांसाठी आता उत्पन्नाची ही अट शिथिल केलेली आहे. ह्यामध्ये जर आपण बघितलं तर ही घरे महागडी असली तरी वैशिष्ट्यपूर्ण अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आत्ता अल्प, अत्यल्प, मध्यम आणि उच्च गटातील इच्छुक अर्ज करू शकणार आहेत. दिनांक 23 ऑगस्टपर्यंत याची मुदत आहे. म्हणजे मे बी प्राईजमुळेच बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी ॲप्लिकेशन केलं नसेल, कारण जी प्राईज आहे ती जर आपण बघितली 2 BHKची तर ती जवळपास 65 लाखाच्या आसपास आहे आणि म्हाडाची घरं जर म्हटलं तर त्याची रेंज जवळपास 30-35 लाखापर्यंत
लोकांचं एक्सपेक्टेशन आहे की तिथपर्यंत म्हाडाची घरांची प्राईस असते पुण्यात, तरी मुंबईला थोडंसं वेगळं असू शकतं. पण जर आपण बघितलं अजून दैनिक प्रभातमध्ये सुद्धा त्यांनी जी उत्पन्नाची अट आहे त्या शिथिल केल्याबद्दल सुद्धा एक आलेलं आहे जाहिरात, जे की आधी जर बघितलं तर 792 सदनिका होत्या, त्यातल्या आत्ता 438 अर्ज आले होते आणि बरेच डिटेल्स दिलेले आहे. 634 फक्त आता पुन्हा नव्याने आलेले आहेत. तर महत्त्वाचं आहे की तुम्ही जर बघितलं तर ह्याचा डिटेल किंवा महारेराच्या डिटेल्स साठी आपण याआधी जो 792 घरांचा जाहिरात आलेली होती त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की रेफर करा, कारण तो सुद्धा डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला होता. त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल त्या एरियाचं ज्या व्हॅल्युएशन असेल किंवा महारेरावर काय डिटेल्स आहे, तो कंप्लीट कधी होणार आहे, हे सगळ्या डिटेल्स आपण त्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं, तो नक्की तुम्ही रेफर करू शकता. आता आपण जर बघितलं तर ताथवडेचे प्रॉपर्टी रेट जर बघितलं तर जवळपास 8,650 ॲव्हरेज रेट आहे स्क्वेअर फूटचा, जो सुपर बिल्टअप एरिया म्हणजे बिल्टअप एरियाचा जर आपण बघितला तर तो तितका रेट आहे. आणि म्हाडाचे जे आत्ताची घरं आहेत ती जवळपास 91.18 हा हायेस्ट जो बिल्टअप एरिया आहे तो आहे, आणि जो कार्पेट एरिया आहे तो जवळपास 70.92 जो हायेस्ट कार्पेट एरिया दाखवला गेलेला आहे जाहिरातीमध्ये तो आहे. तर जर आपण बघितलं तर ती खरं 70-80 लाखाच्या आसपास जर आपण बिल्टअप एरिया कम्पॅरिझन केलं तर, कारण ॲम्युनिटीजसुद्धा तेवढ्या दिलेल्या आहेत आणि ज्या बऱ्याचशा गोष्टी आपण जर बघितल्या तर म्हाडाच्या ह्या लॉटरीमध्ये जी फेज 2ची घरं अवेलेबल केलेली आहे त्यामध्ये त्यांनी स्वतंत्र पार्किंग अवेलेबल केलेलं आहे किंवा स्विमिंग पूल असेल, इतरही ॲम्युनिटीज त्यांनी उपलब्ध करून केलेल्या आहेत. तरीही जर आपण बघितलं तर नियरबायच्या जर त्याच सेम किंमतमध्ये जर घरं भेटत असतील तर लोक विचार करतात, तेव्हा म्हाडाने थोडंसं ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये जर तुम्ही कम्पॅरिझन केलं आणि म्हाडाची त्या फेज 2ची घरं तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता, ती व्हिजिटसाठी सुद्धा अवेलेबल केलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन म्हाडाच्या जाहिरातीमध्ये सुद्धा तुम्हाला संपर्क क्रमांक दिलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा किंवा त्या कॉलवर तुमची अपॉइंटमेंट बुक करून तिथे व्हिजिट करू शकता, ते लोकेशन बघू शकता, ॲम्युनिटीज बघू शकता, सगळ्या गोष्टी त्यांनी ओपनली अवेलेबल केलेल्या आहेत. जेणेकरून ह्या आधी कसं असायचं की जर 20% असेल किंवा 50% असेल किंवा इतरही लॉटरीच्या ज्या स्कीम आहेत त्या ठिकाणी आपल्याला ती घरं बघायला किंवा सॅम्पल फ्लॅट बघण्यास मनाई होती. पण हे जे फ्लॅट्स आहेत ते ओपनली अवेलेबल आहे, तुम्ही बिंदास तिथे जाऊन ते लोकेशन जर तुम्ही बघितलं तर हे पूर्ण लोकेशन आहे, मुंबई बेंगलोर हायवेला लागूनच ह्याचं लोकेशन आहे. तुम्ही जाऊन तिथे व्हिजिट करू शकता, त्याच्या डिटेल्स या ठिकाणी जे सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधा तुम्ही बघू शकता. आणि त्याचं जवळपास 80% काम पूर्ण झालेलं आहे. जून 2027 म्हणजेच 1 वर्षभरामध्ये त्याचं पोजेशनसुद्धा असणार आहे. तर सॅम्पल फ्लॅट नक्की बघा, आणि जर नियरबायचा जो रेट आहे किंवा त्याचं कनेक्टिव्हिटी आहे त्यानुसार जर ती प्राईस जस्टिफाय करत असेल, अफोर्डेबल असेल, तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी ट्राय करू शकता. तर हेच होतं व्हिडिओचं अपडेट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच म्हाडाच्या किंवा इतरही स्कीम संदर्भात रेग्युलर अपडेट जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.